अध्याय 6. श्री गणेशाय नमः. हे परमंगला श्री हरी, तुझी कृपा झाल्यावरी अशुभ अवघे जाते दुरी. हा अनुभव संतांचा, त्या संत वाकी भरोसा. मी ठेवून श्रीनिवासा, मंगलाची धरून आशा. तुझ्याद्वारी पातलो आता विनमुखला असं, त्याचा तुला लागेल दोष. खऱ्या थोरांनी आपणास बट्टा लावून घेऊ नये, म्हणू नये माधवा. अभिमान माझा धरावा, रोष करीना करावा. या आजान लेकरावर बालकाचे हीनपण, माते लागी दूषण. हे मनात आणून कन्या असेल ते करी. असो बंकट लाला घरी, आस्था समर्थांची स्वारी. तै अपूर्व घडली खरी, गोष्ट श्रोते ती ऐका. गावाची या दक्षिणेस बंकटलालाच्या मळ्यास, महाराज गेले एक दिवस. कंसे मक्याची खाव्या बहुत मंडळी बरोबरी. कंसे खाया आली खरी, विहिरीपाशी तयारी केली कंसे बांधण्याची. विहीर होती नंतर पाणी जिरा परंपार, गर्दच्याचे वृक्ष तर जवळ होते चिंचेचे. आकट्या पिटल्या एकसरा, आज मासे हो 10-12. तेने डोंब झाला खरा, गगोनदारी धुमाचा. त्या योगे ऐसे झाले, आग्या मोळं लागलेले. चिंच्या वृक्षावरी बले, त्याच्या माश्या उठल्या की. त्या माश्या उठाक्षणी मंडळी गेली पळवणी. कंसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो. त्या घ्यामळ्यांच्या मक्षिका पसल्या अवघ्या मळ्यात देखा. घोंगड्याचा करून बुरखा कोणी गेले पळवून. प्राणापर्दी आवडती वस्तू नसे कोणती, अशा वेळी समर्थमूर्ती आसीने होते निर्धास्त. ते नाही पळून गेले, आसने आपल्या स्वस्त बसले. विचार करू लागले निज चित्ती माशांचा. माशी तरी मीच झालो, मोहोळ तेही मीच बनलो. कंसे खाया मीच आलो, कंसे तेही रूपे माझी. अशा विचारे आनंदात महाराज लाले डोलत, अंगावर या संख्यात माशा येऊन बैसल्या. वाटेपासोडी माशांची समर्थ पांगरले साची. योग्यता ब्रह्मनिष्ठाची काय वर्णन करावी. माशा सवतीवरच्यावरी परिणतो परवा करी. त्यांचे काटे शरीरी बोसले असी असंख्यात. यासी झाला एक प्रर, भक्त झाले चिंतातुर. बंकटलालाचे अंतर दुःखे व्याकुळ झाले हो. कोठून बुद्धी झाली मला, येथे आणले समर्थाला. कंसे मक्याची खाव्याला मंडळींच्या समवेत. अशा समर्था लागून दुःख द्या मी कारण. हेच कमाजे शिष्यपण, हाय रे दुर्दैवा. बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली करी. हे जाणून अंतरी कौतुक केले गुरुवरे. जीवांनोचा निघून बसा मोळी जाऊन. माझ्या बंकटा कारण तुम्ही न कोणी चावावे. जमलेल्या मंडळीत बंकटाचं निश्चित बघतो. जो माझ्या प्रीत्यत येत आहे धावून या. असे म्हणता माशा गेल्या, मोहळावरी जाऊन बसल्या. बंकटलालाने पाहिल्या त्या आपल्या निर्दृष्टी. महाराज त्या पाहुणी बोलते झाले आसुनी. वा खूप केली मेजवानी, आम्हाशी तू माशांची. अरे ते जीव विचारी बैसले माझ्या अंगावरी. माझ्यापासून झाले दुरी, लड्डू भक्त हे दवा. याचा करी विचार, संकट आल्या कोणावर कोणी न सहाय्य करणार. एक ईश्वरा वाचुनी जिलबी पेढे बर्फी खाती. माश्या आल्या पळून जाती, अशी जयांची आहे कृती. स्वार्थी भक्त निसंशय बंकट घरी मदरतर. महाराज अनुकास होणार, काटे माशांचे काढावया. महापापी मी गुरुराया, तुम्हा लागी त्रास द्या. आणचा झालो याटाया. माशा किती डसल्या तरी गांधी अगणित अंगावर. उठल्या तुमच्या साचार, याचा वा पर्यार. उपाय सांगा कोणता. बंकटलालाचे ऐकेले वचन महाराज बोलता झाले. अरे यातनं काही आधी घडले, डसणे स्वभाव माशांचा. मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा. त्या माशी रूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला काय दुखता येईल. हे ऐकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन. काटे काढण्या लागून बाहिले त्याने सोनारा. सोनार चिमटे घेऊन आले, ध्या शोधू लागले. कोठे आहेत काटे रुतले मक्षिकेचे पाहाव्या. महाराज म्हणाले अवघ्यांना, काय ह्या वंद्या मैतुना करतसा तुमच्या नयना. काटे ते ना दिसतील ते काढण्या चिमट्याची. गती नाही मुळीसाची, साक्ष ती या गोष्टीची. मीच दावितो तुम्हाला. ऐसे म्हणून कौतुक केले, वायू लागी रोधून धरले. काटे अवघे वरी आले, रुतलेल्या स्थलातून. तो पाचा प्रकार लोकानंदले फार. आला कळून अधिकार समर्थांचा सरोई. पुढे कंसे भाजली, अवघ्याने ती ग्रहण केली. आस्तमाने निघून आली मंडळी निज गृहात. असं पुढे एक वेळा महाराज गेले अकोटाला. नरसिंहजी भेटण्याला बंधू आपला म्हणून. हा कोतशालीचा शिष्य नरसिंह सरस्वतीचा आळंदीचा असे जो
ह्या नरसिंगजीचे चरित्र मी बसती लीलामृतात वर्णिलायित मूत आता ते सांगे नको. हे अकोट नामे नगर शेगाव वंसाचार आहे 18 कोसावर ईशान्येला परेसा मनोवेगाचा सजूनवारू निघते झाले सद्गुरू पदंताचे कल्पतरू श्री गजानन महाराज. अकोटाच्या सान्निध्याशी निबिड तर्षारण्यासी नरसिंहरायांची एकांतवास सेवाव्या. हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर नारून निंबाश्वत रातांजन वृक्ष जेते उदयले लता त्या नाना जाती वृक्षा वेढून बसल्या असती तृण वाढले भूमीवरती सर्प वारुळी असंख्यात आयशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बैसत म्हणून नावले अवचित समर्थ्यासी भेटाव्या सारखा भेटे सारख्याशी पाणीच मिळे पाण्याशी विजयातीय द्रव्यासी समरसता होणे नसे. गजाननाशी पाहिले तेने चित्त आनंदले स्वामी नरसिंहजीचे भले त्या प्रेमान वर्णेवेकी एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर एक राम एक मोर वसुदेव देवचा एक मुनी वशिष्ठ एक पाराशर ऋश्रेष्ठ एक जान्हवीचा काठ एक तट गोदेचा एक हिरा कोहिनूर एक कस्तुसाचार एक वैनित कुमार सतीवानर रंजनीचा दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारखा बैसते झाले असणे का हित गुज कराव्या अनुभवते आपापले एकमेका कथित झाले. नरसिंगात उत्तम केले प्रपंचात राहिलास मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा या सच्चिदानंद तत्वाचा करता झालो विचार. ह्या योगाच्या क्रियेत गोष्टी अति आगटित ज्याचा मुळीनं लाग्यांत या सामान्य लोकाला त्या गोष्टी लपवाव्या. पिसा बनलो जगाठाया उपाधी ते नासाव्या वेळबळे पांगरलो तत्व जाण्या कारण मार्ग कथिला आहे तिनं कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारणी शास्त्रात फल्या तिने मार्गाचे एकचे आहे अखेरीचे परिबाह्य स्वरूप त्याचे भिन्न भिन्न असे की योगी योग क्रियेचा जरी अभिमान व्हायसाचा तरी तयाशी तत्वाचा खरा बोध ना होईल. योग क्रियेवरून अलिप्त राहावे तयापासून कमलपत्रा समान तरीच तत्व कळू नये. ह्याच फरी प्रपंचाची स्थिती नरसिंगा ऐसाची आसक्ती कन्यापुत्रांची मुळीच राहता कामा नये. गार पाण्यात राहते परीन पाणी श्रू देते तैसेच वाक्तिसाचे या प्रपंचा माजारी या परी तो राहावे अपेक्षा रहित असावे चित्तातून डळू द्यावे सच्चिदानंद ईशाला म्हणजे काही अशक्य नाही. तुम्ही आणि शेषाई एक रूपावताई जन जनार्दन भिन्न नसे. नरसिंहमंती बंधुराया आलास मसी भेटाव्या ही तुझी केवढी दया उपमायाला देणे नसे. प्रपंचमुळी आशा अशोध त्याची काय किंमत दुपारच्या सावली प्रत कोण सांग करे मानी. तू कसले जयापरी तैसाच वागेन भूवरी मी जाणं वरच्यावरी अशीच भेटी द्यावी तो. देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे तेच आहे वावयाचे लोकाचारी निसंश तुम्हा आम्हा कारणे जेका धाडेल ईशाने तेच आहे आपणाकडे निरसपणे भुवरी अशीच भेट वरच्यावरी देत जावी साजरी मी धाकटा बंधूचा जा नंदीग्रामा राहायला भरतो रघुपतीची वाट पाहतो तसाच मी या कोटातो राहून पाहतो वाट तुझी तुला येथे यावया अशक्य नाही काही सध्या अवघ्या आहेत योग क्रिया अवघत तुला पहिल्या पुन्हा पद न लावता पाण्यापुरतो योग भरतावरून पडतं क्षणा माझी फिरून तो शोधून अवघ्या त्रिभुवना. ऐसे हे जुगुजुबैतांचे रात्रभाली झाले सारचे भरते आले प्रेमाचे दोघांची या संगमी खरे जे का असती संत तेथेच घडून येतं. दांभिकांचे होतात भांडणे पाहून एकमेका दांभिक म्हणू नये गुरु ते अवघे पोट भरू पुरा माझी फुटके तारू तारण्यासी समर्थ नसे. दांभिकांचा बोलवाला जरी होतो जगवेला तरी त्यागणे आहे त्याला निवडून या श्रोत्यो. संत तू नाही मठात संत तू नाही विद्वतेत संत तू नाही कवित्वात तेथे सांगू पाहिजे दांभिक मुलाम्याचे सोने. त्याला सांगा काय गणे गृहिणी म्हणून ठेवणे काय कजमीन सन्नात संत जोडी साक्षात्कारी दांभिक त्याची साचवेरे नांदे ज्यांच्या सदैव घरी सन्निधी सदाचार. नरसिंहजीशी भेटण्या जाणं काने न्याले गजानन हे कळले वर्तमान गुराखीद्वारे अकोटाला त्या ऐकता आनंदले लोक धावू लागले नारळ घेऊन निघाले पायादोय संतांशी एकमेका ऐसे म्हणती चला चला रे सतगती गंगा आणि भागीरथी संगम पावली काननात त्या भेट रूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी या मोहोदय परुणीसी साजून घेऊ चलाव. तर इकडे काय झाले गजन आधी निघून गेले
नरसिंगासी पुसंबले भेट न झाली पौरांशी. पुढे एकदा ब्रह्मन करीत असता गजानन दर्यापुराच्या सन्निधानं येथे झाले शिष्यांचं. दर्यापुराच्या शेजारी शिवर गाव निर्धारी चंद्रभागेच्या तीरी व्रजभूषणा वास जेते. श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा, हे एक लहानशी गंगा पयोष्णीला मिळणारी. त्या शिवर गावात व्रजभूषण नामे पंडित 4 भाषा अवगत होत्या. श्रोते जयाला कीर्ती ज्याच्या विद्वतेची वऱ्हाडी पसरली साची, याला भक्ती भास्कराची आत्यंतिक असे हो. प्रत्येही चंद्रभागेवर स्नान करी साचार, उद्या येता दिनकर अर्घ्य त्याशी देत असे. पंच उषकाला वृषण उठे मला सारून प्रातर्विधीला, अरुणोदयी स्नान करी तेही शीतोदकांनी. असा कर्मठ परिज्ञानी मान मान्यता तुझनी, ज्याची होती विशेष त्या शिवर गावाला. योगी राज फिरत आला वाटे तपाचे द्यावाला, फळ त्या व्रजभूषणाशी चंद्रभागेच्या वाळवंटी. हा बैसलाण्याने जेटी समोर नदीच्या काठी, आले व्रजभूषण स्नानाला. ती प्रभातीची वेळ पाही प्रकाशिल्या दिशादाई, कुकुटाचा आवाजही वरचेवरी ऐकाव्या. चातक भारद्वाज पाकरे जाऊ लागली अत्यादरे, भास्कराशी सामोरे पूर्व दिशा लक्षून. भास्कराचा उदय होता तमनी मला हा म्हणता, जसा सभेस पंडित येता मूर्ख जाती उठवणी. अशा त्या सुप्रभाती वाळवंटी गुरुमूर्ती बसली होती निश्चिती. ब्रह्मानंदी डोलत सवे शिष्यापार, बसले होते मंडलाकार. शिष्य नव्हते किरण होती गजानन भास्कराची. तै व्रजभूषण तत्वता झाला सूर्यासी अर्घ देता. तो हा पुढे ज्ञानसविता, त्याने पाहिला हा प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे सतेज कांती. आजानुभाव निश्चिती दृष्टी नासागराच्या वरती स्थिर जयाची झाली असे. ऐसा पुरुष पाहता क्षणी व्रजभूषण हर्षला मनी, संध्या सामान घेऊन आला धावून जवळ त्यांच्या. आर्य दिले पायावरी गजाननाच्या सत्वरी, प्रदक्षिणा अखेरी त्याने घातली तयाला. मित्रायन्मा बाणवेन्मा खगायन्मा सुरायन्मा असे नावे घेऊन घातले 12 नमस्कारू. शेवटी आरती ओवाळली गजाननाशी आदरेबली, न्यूनता ती नाही पडली कशाची त्या ठाया. प्रार्थनापूर्वक नमस्कार केला साष्टांग साचार, महाराजांचे स्तोत्र मुखाने चालले. माझ्या तपाचरणाचे फळ आज मिळाले साचे, दर्शन दिव्य पायाचे आज झालो धन्य मी. नवोदरीच्या भास्कराला देतो तो अर्घ्य मला, तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञान निधी योगेश्वर. हे पूर्ण ब्रह्म जग चालक ज्ञान राशी, ऐसे युगायुगी किती अवतार घेशी. झाल्यास दर्शन तुझे भवरोग चिंता, नासे गजानन गुरो मज पाव आता. अशी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन. योगेश्वर आलिंगन दृढ दिसले त्या दोन्ही करे, माय देसे लेकराला प्रेमेदारी पोटाला. देवी व्रजभूषणाला धरते झाले महाराज, मस्तकावरी ठेवला करू आशीर्वाद दिला थोर. सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा व्रजभूषणा. कर्ममार्ग सोडू नको, विधी निरर्थक मानू नको, मात्र त्यात होऊ नको लिप्त बाळा केव्हाही. आचरून कर्मफळ टाकीता भेटो गणन, त्याच्या अंगीनं लागे मळ या कर्माचा केव्हाही. तू आता आपल्या सदनी माझे बोल ठेवी म्हणे, प्रत्यही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन. असे म्हणून प्रसादीला श्रीफलाचा श्रोते बला. व्रजभूषण पंडिताला महाराज आले शेगावी. या शेगावचे होते नाव पूर्वकाली शिवगाव, अपभ्रंश लाटाव शेगाव या शब्दाला ते चाली प्रचलित आहे. बुध वराडात 17 पाटील होते सत्य, या एका ग्रामाला महाराज शेगावी आले. पर्यंत स्थिर राहिले हमेशा भटकत फिरले, मनास येईल त्या स्थळा आखो टाकले मलकापूर. नावे सांगावी कुठवर चांदण यांची नवणार, मोह दादर कोणाही. ज्येष्ठ आषाढ महिना गेला, पुढे श्रावण मास आला. उत्सव होता सुरू झाला मारुतीच्या रावळात. हे मारुतीचे मंदिर शेगावे बाबा साचार, पाटील मंदिर चौतर होती भक्त देवाची. पेंडी लागी जाय साळा देवी पाटील गावाला. जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा कल होई. चाले उत्सव महिनाभर, अभिषेक पोथी कीर्तन गजर अन्नदानाशी हे पोर अवघे लोक तृप्त होती. या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निरारी, जो गावचा कारभारी होता उदार मनाचा. श्रोते पाटील पण आई वाघाचे पांघरून, ते जोगे त्याला जन भिवू लागते सदची. गाव कीर्ती रावण करी अशी मराठी भीतरी म्हणे काय साजरी. ती अर्थात असे असो या मारुती मंदिराशी. श्रावण महोत्सवाच्या उत्सवाशी येथे झाले पुण्यराशी. श्री गजानन महाराज बोलले बंकटलालाशी, मी आता या मंदिराशी राहीन जाण अनिशी.
त्याचा शोक करू नको. गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर, योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचिकाचे. मी परमहंस संन्यासी आता राहतो मंदिराशी, तू बोलाविशी ज्या दिवशी तेवढ्यापुरता येईन ते तर. हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले हे बंकटलाला. स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले. गोसावी मच्छंद्र जालंधर हेही राहिले निरंतर. प्रापंचिकाचे वगळून घर कानन माझी वृक्षातळी. छत्रपती राजा शिवाजी जो रणबहादूर वीरगाजी, ज्याने हिंदूंची रक्षली बाजी. दंडून दुष्ट यवनांना त्या शिवाजीचे प्रेम पार. होते रामदासावर परी सज्जन गडावर. स्वामी होते वस्तीला याचा विचार करावा. हट्ट मुळीना धरावा, माझ्या म्हणण्यास मान द्यावा. यात कल्याण तुझे असे निर्भय होऊन अखेर. देता झाला रुकार बंकट लागलं सावकार. गजाननाचे म्हणण्याला मंदिर स्वामी समर्थ येता. आरश झाला समजता भास्कर पाटील सुश्रुता जवळ राही निरंतर. हा दासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ. मुमुक्षुरा दावो पथ संत चरण सेवेचा. शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य षष्ठोऽध्यायः समाप्तः. श्री गजानन महाराज की जय. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जाजी राघवरामा, जय जाजी मेघश्यामा. संत जनांच्या विश्रामा सीतापते दाशरथे. तुझ्या कृपेने वानर बलिष्ठ झाले भूमीवर. ज्यांनी रावणाचा चक्काचूर केला देवा लंकेवरी. तुझी कृपा होता पायी सर्वदा होतो विजयी. जे जे इच्छिल ते नाही काम आपले तडीला. भूपतीचा वशिला जाते देवाला अदला. वंद्य होतो दिवानाला निच किती असला जरी. अशा अमोघ कृपेला होईन का मी योग्य भला. याचा जो मी विचार केला तो ऐसे आले कळवून. नाही ज्ञान भक्ती खरी कृती श्रीपती. ऐशी आहे माझी स्थिती शोचनीय पांडुरंगा. मन सदा आषाढभूत ते न कदा स्थिर होतं. नाना विकल्प मनात येऊ लागते वरच्यावरी. मग ऐशा पातक्याला केवी लादा वशीला. तुझा सांग जगत पाला व्यावहारिक म्हणणे असे. तुला आवडी पातक्याची मनापासून आहे साची. ऐशी साक्ष पुराणाची आहे की दिनबंधो. पुण्यवानाचे तारण केलं न काही नवं जाणं. जो पातक्या लागून उदरत जे तोच मोठा. या जगती तुझ्याहून मोठा नाही कोणी आण. देवा मम पातक लागून किमी पाता पाहू नको. रक्षी आपला मोठेपणा मग सांभाळी नारायणा. दासगुण हुशरणचरणा आता उपेक्षा करू नको. हा मारुतीचा उत्सव करीत होता अवघा गाव. याचा पुढारी खंडेराव पाटील गणेश कुळेचा. हे पाटील घराने जाणं आहे अति पुरातन. घरचे धनकनक संपन्न पसारतोर शेतीचा. पूर्वीपासून यांच्या घरी संत सेवा होती करी. आली भागे जमेदारी मग काय विचारता. महाजी पाटलास 2 मुलग्यावरस. थोरल्या त्या पुत्रास नाव असे करताजी. कुकाजी तो धाकटा पंढरीचा भक्त निका. गोमाजीचा उपदेश का होता या घराण्याते. पाटील करताजी कारण मुलगे होते 6 जण. कुकाजी नुसता भाग्यवान. पुत्र नव्हता त्याच्या कुशी. करताजी पावता मरण. 6 मुलांचे संगोपन कुकाजीने केले जाणं. जन्मदात्या बापापरी कुकाजीच्या आमदानीत भरभराट झाली बहुत. अष्टसिद्धी सदनात वाटे नांदू लागल्या. पाटील कुकाजी नंतर खंडू करी कारभार. याच्या पुढे साचार काय न चाले कोणाचे. या खंडू पाटलाप्रती 5 बंधू निश्चिती. गणपती नारायण मारुती हरी आणि नारायण. आधीच पाटील जमेदार सत्ता हाती साचार. पैशाचा तो निघे दूर. जयाच्या सन्नामध्ये बंधू सारे तालीम करती. दांडपट्टे खेळीती. कुस्तीचा तो शोक हाती होता हरी पाटलास. उत्सव नावास मारुतीचा तरी जय जयकार पाटलाचा. म्हणतील तो शब्द त्याचा झेलणे भाग रयतेला. नेहमी कटकटी मारामाऱ्या शेगावात होती खऱ्या. पाटील एका मापी साऱ्या लोकांप्रती मोजत असे. हा सज्जन साधू संत हे न त्यांच्या मनी येत. वाटेल त्या बोलती सत्य आद्वातदा यथामती. असं पाटील बंधूंनी राऊळ ते येऊनी महाराज ते टाळणी करण्याचे ते सुरू केले. कोणी म्हणावे पिशागाण्या खातोस का ताक कन्या. अशा गोष्टी हाती होण्या त्यांनी कराव्या समर्थांशी. कोणी म्हणावे खेळ कुस्ती आम्हा सवे निश्चिती. तुला लोक बोलती योगक्षर म्हणून त्याची दावी प्रत्यंतर. नातरी आम्ही हे देऊ मार याचा करी विचार. बऱ्या बोलाने हे दवा समर्थांनी ते ऐकावे. परीन काही बोलावे अवघे हसण्यावारी न्यावे. कोप न धरावा यत्किंच ऐसा होणार प्रकार. मंदिर चाले निरंतर म्हणून पाटील भास्कर ऐसे वरला समर्था. नका महाराज येथे राहू चला अकोली ग्रामा जाऊ. ही पाटील पोरे माजले भाऊ यांचा नको संबंध. हे शक्तीने माजले
लक्ष्मीने धुंद झाले, सत्य पुढे काय न झाले येते यांची पाटील की. महाराज म्हणाले त्यावरी, भास्करा थोडा दमदरी. पाटील मंडळी सारी आहेत माझे परमभक्त, मात्र विनया प्रतितारा यांच्यापाशी नाही जरा. शोधून पहा अंतरा त्यांचे म्हणजे कळेल तू. ही पोरे पाटलाची, माझी लेकरे आयसाची, कृपा आहे संतांची यांच्या कुळावर भास्करा. जमेदारावरून उठपण हेच आहे भूषण, काय वाघाचे वजन असे सांग गायपरी. तलवारीला मऊपणा मुळे उपयोगी नाही जाणा, अग्नीने तो थंडपणा. सांग दवडाला कोण्यारती गेल्यावरी काही काळ उर्मटपणा जाईल. पावसाळ्याचे गडूळ जल हिवाळ्यात निवळवी. एके दिवशी पाटील हारी आला मारुती मंदिरी. महाराजाला आदरून करी म्हणे कुस्ती करी माझ्या सवे. तुला कुस्तीत करींची तो चाल जाऊ तालमीत. उगे नायसे बैसे म्हणतो गण गणात बोते. तुझे प्रस्त माजले भाऊ खरे खोटे आज पाहू. मला पाडशी तरी देऊ तुला मोठे बक्षीस. ते समर्थ मानवले दोघे तालमीमध्ये गेले. समर्थांनी कौतुक केले कसे ते परियसा. खाली बसले गजानन उठीव आता मजला गुण. असला जरी पैलवान तरी साचे करशिले. हरी पाटील उठवाव्या लागला यत्न कराव्या, पण त्या अवघे गेले वाया. हाले नात समर्थमळी घामाघुम तनू झाली. शक्तीची ती कमाल केली पेच झाले निर्बेळी. समर्थांशी झुंजता हरी म्हणे मनात केवढा तरी सशक्त. आचलाय सापर्वत याच्या पुढे येईल ना. हा किडकिडेत दिसतो जरी शक्ती याची गजापरी. खोड्या आमुच्या नानापरी आजरे याने सहन केल्या याचे हेच कारण. हा गजापरी बलवान आम्ही जंबुका समान, म्हणून नाही रागावला जंबुकाच्या चेष्टेला. गजपतीनं मानिवला श्वानाच्या भुंकण्याला. व्याघ्र देना किंमत काही असो याचे पायी. आता ठेवणे आली डोई आजपर्यंत मी नाही कवनाशी नमन केले. समर्थ म्हणाले हरीला आता बक्षीस द्या मला ना तरी चितमजला. तू करावे कुस्तीत कुस्ती हा मर्दानी. शोकश्रेष्ठ सर्वावनी कृष्णे बलरामे बालपणी. अशाच कुस्त्या केल्या रे मुष्टिकानी चानुर. मल्लविद्येने परमेश्वर वैदिता साला साचार. देह रक्षक कंसाचे पहिली संपत्ती शरीर, दुसरे ते घरदार, तिसरीचा तो प्रकार आहे धन मानाचा. तुझ्याप्रमाणे पुतणारी पाटील होता यमुना तरी. गोकुळीची पोरे सारी त्याने केली सशक्त. तसेच वा करावे शरीर बला वाढवावे. नात्रे सोडावे पाटील नाव आपुले. हेच बक्षीस द्यावे मज नातरी कुस्ती करी आज. येणे रीती उतरला माझं समर्थांनी हरीचा. हरी म्हणे समर्थास आपली कृपा असल्यास शेगावच्या लेकरास सशक्त करता येईल की. असे धूर्तपणाचे बोलणे केले पाटील हरीने. जे मुळात असती शाने त्यांना शाळा नको की. असो त्या दिवसापासून हाडी निधे सोडून आदवा तद्वा भाषण करणे पुण्य पुरुषाशी. ती त्याची पावन कृती. इतर बंधू बोलती हरी तू त्या जोगड्याप्रती का भीतोशी कळेना. आपण पाटलाचे कुमारू या गावीचे जमेदारू. ते कारे ठेवी शिशिर पदी त्या नागव्याच्या. त्या पिशाचे तोतांड गावी मधले उदंड. त्याचा पाहिजे काढेला दांड. लोकासावध कराव्या आयसन जरी आपण केले तरी लोक होतील कुळे. पाटलाचे कर्तव्याले गाव हुशार कैन्याचे. महिंद साधूचे वेश घेती वेड्या वाकड्या कृत्या करती. बाया बापड्या भोंदिती याचा करी विचार. सोन्या कसं लावले विना न कळे रे सोनेपणा. तुकारामाचा शांतपणा कळून आला उसाने. ज्ञानेश तेव्हा साधू कळला जेव्हा रैडा बोलला. परीक्षेविन कवनाला आस्था मान देऊ नये. चाल परीक्षा तयाची आज आपण करू साची. मोडी घेऊन उसाची मंदिरात पातले. हरीनं काही बोलला. इतरांनी प्रश्न केला अरे पिशा उसाला खातोस का सांगे. जरी उस खाण्याची इच्छा असेल तर ऐसाची तरी एक टामूची आहे ती तू मान्य करी. आम्ही उसाचे करू प्रार तुझ्या हे दवा अंगावर. त्यांचे वळणा उठले जर तरी जोगी मानतला. समर्थांनी ते ऐकले परीन काही बोलले. बालकाचे बाळचाने मनिनाने सुंदर कथा. मारुती म्हणाले त्यावर अरे अभ्याला साचार उसाचा खाण्या मार. हा काही तयार नसे. मग म्हणाला गणपती मौन हिच संमती. त्याने दिली आपणाप्रती आता काय पाहता. ते दोघा तिघा मानुले ऊस करी घेतले. समर्थांची मांडण्या बले आले चढून अंगावर. ते पाहता नारीर मंदिर होते तर फोडू लागले भराभर. भास्कर तेवढा जवळ असे. भास्करने पोरांशी नका मारू समर्थांशी या उसाने आज दिवशी. हे काही बरे नव्हे. तुमचा पाटील कुळात जन्म झाला आहे सत्य. तुमचे असावे दयाभूत अंतःकरण दिनावेशी. हे महासाधू तुम्हासी जरी न वाटील मानसी. ही नदी न लेखुण्यासी द्यावे सोडून हेच वरे. शूर जे का शिकारी चाल करती वाघावरी. उगीच बंदूक घेऊन करी न मारती नागतोडा. मारुतीने जाळली रावणाची लंकावली. उगीच नाही चाल केली झोपड्या पाहून दुबळ्यांच्या. त्यावरी म्हणती पोरे
तुमचे भाषण ऐकले सारे गावीचे लोक आत्याधरे योग कशर म्हणतीया म्हणून त्याचा पाय योग याचे आलो आम्ही चांग यात न घ्यावा तुम्ही भाग पहा मौज दुरुणी ऊस घेऊन हातात मारू लागले समर्थाप्रत जैशा का जोडीता तो ओंब्या शेती कृषीवल परीन महाराज डगमगले मुला पाहून हसत बसले कोठेही नाव म्हटले वळ त्यांच्या अंगावर ते पाता पोरे व्याली ज्यांनी त्यांच्या लागली म्हणती खराच आहे भली हा योग शर समर्थ म्हणती पोराला मुलांनो तुमच्या कराला असेल अति त्रास झाला मारण्याने मज लागे त्या श्रमाचा कन्यानास काढून देतो शिरस तुम्हा लागी प्यावयास या अवसा माझ्या पुढे असे म्हणून घेतला एक उस खरीबाला हाताने पिळून ताला रस गाडीला पात्रात त्या उसाची अवमिळी समर्थाने पिळली आणि प्याया काने दिली रस नवाळी पोरास श्री गजानन पुण्यपुरुष चरका वाचून काढलेला रस ते पाहता बालकास आती आनंद झाला लोक म्हणती योग शक्ती दंतकथामुळे नसती योगे जे का प्राप्त होते त्या शक्तीला च्युती नसे पौष्टिक पदार्थाची शक्ती येते पहिल्या आयशी कायम टिकते सशक्त आपल्या राष्ट्राते कन्या असल्या योग शिका हेच तत्व सुचायचे त्या पाटीला बकाशी करे काढून रसाशी दावित झाले श्रोते हो समर्थांशी वंदून गेली पोरे निघून खंडू पाटला कारण वर्तमान श्रुत केले दादा आपल्या गावात गजाननेश्वर साक्षात त्याचा आज आम्हाप्रत आला आहे प्रत्यय असे म्हणून कथित सारी हाकी गत त्याला खरी त्या ऐकता अंतरी खंडू पाटील चकित झाला मग तोही दर्शनाला समर्थांच्या येऊ लागला परी मार्दव आणीला मुळी नव्हते किशोर गण्यागाच्या असे म्हणे पाटील समर्थाकारणे अरे तुरे बोलणे होते दोन ठिकाणी प्रेमात्यंत जे काही तेथे ऐसे घडू नये आई लेकरा माझी होय भाषणारे तुरेचे हा एक प्रकार झाला आता दुसरा राहिला तोही सांगतो ऐका मला सावधान चित्ताने नोकर चाकरी नदीनं यांच्या सवेचे भाषण करती संभाषण ते एकिरी स्वरूपाचे अरे तुरे म्हणण्याची सवे पाटला पडेसाची काकी रयत गावची लेकरे त्याची निसंश श्रोते याचं सवेने खंडू पाटील गण्या म्हणे श्री समता कारणे काय न दुसरे कारण गण्या म्हणे वाणी परी प्रेम उपजे अंतकरणी पहा नारळा लागोनी वर करवंटी खोबऱ्यात याचना येत याचा परिपाठ होता बोलण्याचा जग काळ कुकाजीचा झाला म्हणून कारभार करी कुकाजी तो एके दिवशी बोलता झाला खंडूशी तू जातोस प्रतिदिवशी महाराजांच्या दर्शना सांगतोस मला साक्षात्कारी गजानन ऐकभूमीवरी मग कार्य तुझी वैखरी मुग्ध होते त्यांच्यापुढे तुला नाही पोर बाळ माझा झाला ऋतू काळ नातोंडाचे बोल खेळ पाहू दे मज डोळ्याने आज विनंती करी त्यांना म्हणावे त्या करून कना स्वामी समर्थ गजना पोर एखादे द्या मज तो खरा साधू असल्या सत्य पुढील तुझे मनोरथ आणि माझा वाव घेत तडीच जाई त्यायोगे साधू पुरुषाचे काही जगत रे उरले नाही संत लाभाचा करून घेई काही आपणा उपयोग ते खंडू ते मानवले एके दिवशी बोलणे केले मारुतीच्या मंदिरी बले त्या ऐकाय निरीती अरे गण्या माझा हा चुलता दुग्ध झाला आहे आता इच्छा उपली त्याची चित्ता नातुंड पाण्याची तुला लोक साधू बोलती दर्शन केल्या तुझं प्रती इच्छा मनाच्या पूर्ण होती असे लोक सांगतात त्याचे दावी प्रत्यंतर उगा नको गुरुश्र तुझ्या पायी ज्याचे शिर तो का नावर हवा निपुत्रिक असे भाषण ऐकले समर्थ त्यास वरले आज उत्तम घडून आले त्या रचना केल्या आम्हा सत्ता धन तुझ्या हाती तू प्रयत्नवादी असोशी निघोती मग विनंती आम्हाप्रती का करतोसी कळे ना धन आणि बला पुढे अवघेच म्हणशी बा पुढे मग कार्य हे गडे साह्य धन बलाच्या तुझी भव्य आहे शेती गिरण्या दुकाने पेड्या आती तुझी न कोणी मोडती जनशब्द यावर राहतो मग त्या ब्रह्मदेवाला काना आज्ञा करशी मला आपला पुत्र द्यावयाला हे कोडे पडले मज खंडू करी भाषण ही गोष्ट नाहीत ना दिनं पिके पाण्यापासून येती जरी जगामध्ये तरी पाणी मानवाच्या न करी जाणी दुष्काळात जमिनी पडती उतारण्या ख्यात हे खंडू पासी नाहीसे बोलता हसू आले समर्था तू केलीस याचना आता मज कारणे पोराची याचना म्हणजे मागणे भिको हे तू केले देख तुला होईल बालक भिक्या नाव ठेव त्याचे पुत्र देणे माझे करी
स्वरूपपर नाही जरी परी विनंती करीन करी तुझ्यासाठी परमेश्वरा तो ऐकेल माझी भीड त्याला नाही काही जड तू घरचा आहे जड रसांब्याचा द्विजा घाली हे मम आणि प्रमाण वचन पुत्र होईल तुझं कारण आम्ररसाचे भोजन दर्शकाली ब्राह्मणा ते खंडूने ऐकले घरी येऊन सांगितले कुकाजीचे निवेदिले मंदिरीचे वर्तमान ते ऐकचा कुकाजीस आनंद झाला बोवत काही लोटा दिवस समर्थजन खरे झाले कांताखंडू बाटलाची गंगाबाई नावाची गर्भिणी झाली साची नव मास पूर्ण झाले तिचं लागे पुत्र झाला खंडू पाटील आनंदला कुकाजीच्या आरशाला पारावर काही नसे त्याने धर्म केला भाऊ गरिबा दिला गुळ गहू पेढे बर्फीचा दिला खाऊ गावातील अर्भकांना थाटात झाले बारसे भिकू नावे ठेवलेसे पुढे बाळ वाढलासे शुक्ल पक्षीच्या दुपारी आम्ररसाचे भोजन दिले ब्राह्मणा कारण तो संप्रदाय अजून शे गावी चालत असे पुण्यपुरुषाची वय खरी कोठून येईल असं त्याचे पाटलाच्या ओसरीवरी बाळ रांगू लागला हा बोलबाला पाटलाचा देशमुखा पटला न साचा शे गावा दुपळीचा गाव पहिल्यापासून एक फळी देशमुखाची एक फळी पाटलाची अंतःकरणे एकमेकांची मुळी होती अशुद्ध प्रत्येक आपल्या डावात एकमेकाचा कण्याघात सदा इच्छिती मनात लेश नसे प्रेमाचा शास्त्री दोन मंत्री दोन शास्त्री दोन तंत्री दोन एकमेकांपुढे श्वान येता गुरु रोगडे तैसे जे आले शे गावात पाटील आणि देशमुखात 36चा आकडा सत्य झाला नवील 63चा पुढे गोष्ट झाली अशी कुकाजी झाले स्वर्गाशी पाहुण्या नातोंडाशी भीमातटी पंढरीत त्याने खंडचिवून म्हण गेले सजवून तो म्हणे छत्रपूर्ण माझे आज डासळे ज्या चुलत्याच्या जीवावरी निर्भय होतं श्रीहरी तो आधार कारे नेला काढून ऐशी संधी पाहून बालटा नाही कारण पाटलावरी सवडपूर्ण मिळेल देशमुख मंडळीला तो वृत्तांत अष्टमात सांगे श्रोते तुम्हाप्रत जमेदारी खान सत्य आहे प्रत्यक्ष द्वेषाची दासगण लिखित श्री गजानन विजय नामे ग्रंथ परिसा श्रोते सावचित्त उतरकाते सोडोनिया शुभम भवतु श्री हरिहरार्पणवस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य सप्तमोऽध्यायः समाप्तः श्री गजानन महाराज की जय जरा जोरात श्री गजानन महाराज की जय गजानन महाराज अध्याय 8 श्री गणेशाय नमः वसुदेव देवकी नंदना गोप गोपी मनरंजना दुष्ट दानो मर्दना श्री हरी पावमाते तुझ्या प्राप्तीचे साधन कर्माधिकांचे अनुष्ठान पराभक्तीचे सेवन करण्या आहे अपात्र मी तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी गिवार्ण भाषे भीतरी त्याचे सांग करू हरी सेवन ते एकवण्या रीती घेवा अन्नाचा नसे गंध त्यातून माझी मतिमंद कमलातील मकरंद बेडूकाला मिळतो कसा अन्नदाने तुझी प्राप्ती जरी करून घेऊ श्रीपती धरी धनाचा अभाव निश्चिती दारिद्र्य बद्री बांधले तो जरी करू मी तीर्थयात्रा तरी सामर्थ्य नाही गात्रा तशातही अंधत्वाता आल्या आहे दृष्टी ते असा सर्व बाजूंनी मी नदीनं चक्रपाणी दरिद्र्याचे मनीच्या मनी जातीचे रोणे मनोरथ हे व्यावहारिकदृष्ट्या खरे जरी परी तुझी कृपा झाल्यावरी स्वानंदाच्या सागरी पोहत राहे अवरात्र तुझ्या कृपेचे महिमान आगळे आहे सर्वाहून घनाच्या पाण्या लागून दाम देण्याची गरज नसे मेघा ज्ञानिल्या मनात तळी विहिरी भरतात निवळ खडकास फुटतात पाठपाण्याचे पांडुरंगा अशा तेवतो कृपेचा दास गण उभं केला साचा घास एखादा तरी त्याचा घाल माझ्या मुखात तेने मी तृप्त होईन अवघ्या सुखाते पावेन अमृताचे लाभता कण रोग सारे दूर होती असो मागील अध्यायी देशमुख पाटलाटाई मुक्कामाते दुपळी बाई येऊन हे ऐकले जेथे जेथेही नांदे दुपळी तेथे तेथेही करी होळी अवघ्या सुखाची रांगोळी हिच्या पायी होत असे क्षय रोग तो शरीराला दुपळे रोग समाजाला ने तसे यमसदनाला प्रयत्न पडतील उळे तेथं असो तळ्याच्या काठावर देशमुखाचा एक मार करू लागला चरचर या खंडू पाटला पुढे पाटील गावीचा अधिकारी पाटील गावीचा कारभारी काही कामावरून खरी कुरबुर झाली उभेतात तो असे मर्या मार देशमुखाचा ज्याला जोर तो बोलला उतर या खंडू पाटला कारणे पाटील वदे त्यावरी तुझी रीत नाही बरी गरीबाने पायरी आपली कधी सोडू नये उन्ही उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा
तुझ्यासारख्या नकट्याचा नाही अनमनी तरी मार ऐकेना. करू लागला चेष्टानानं त्याच्या ऐकून भाषणा. पाटील खवळला मानसी. बाचाबाचीचे कारण होते अतिशुलक जाणं. कागद ठाण्या लागून पाठवणे होते पाटलाला. त्यांनी त्या माराशी सांगितले होते अकोल्याशी तहसील टप्पा द्याया हा. त्या ऐकून बदला मार मी हा टप्पा नेणार. देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा. काही असो आज मी टप्पानं जाय घेऊन तुझ्या उपमा लागून बोंबा शिमग्याच्या समजतो मी. ऐसे वदनी बोलला हाव भाऊ तैसा केला. मोठ वळून हात नेला त्याने आपल्या मुखाकडे. ती त्याची पाहुणकृती खंडू पाटील कोपलाची ती भरी वेळूची काठी होती पाटलाच्या हातात. त्याच काठीचा केला प्रार महाराजच्या हातावर. पाटील मूळचा जोरदार त्याने रॅग केला प्रार. त्या प्रहारे करून हात गेला मोडून. महार बेशुद्ध होऊन पडता झाला भूमीवर. पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला. तो इकडे वृत्तांत काय झाला तो ऐका सांगतो. तो महार त्याच्या आप्तांनी नेला उचलून देशमुख सदनी. मोडला हात ते पाहून देशमुख ते संतोषले. वा वा छान गोष्ट झाली. आपणा कोरापत काढण्याबली या नाहीसे संधी आली ती उपयोगी न दवडणे. त्यांनी त्या महाराशी तात्काळ नेले कचेरीशी. समजाविले अधिकाऱ्याशी खोटे नाटे उदो. कोठेही दोन पक्षात वाकडे आले किंचित काट्याचेच होतात नाईटे त्या लोका. फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदलिसाची आज्ञा झाली अधिकाऱ्यांची. पाटील पकडून आणाव्या. शेगावी झाली पुकार उद्या हे पडणार. पाटलाच्या पदी थोर बेडी करी हातकड्या. ते खंडू पाटला समजले धावे त्याचे दण आणले. तोंडचे पाणी पळाले झाला अतिचिंतातुर. ज्या शेगावी वाघापरी वागत होतो आजवरी तेथेच का श्रियारी प्रसंगानीला बेडीचा. आबरूदारा कारण अपमान वाटे मरण. बंधू गेले घाबरून काही विचार सुचेना. खंडू आता शिवून बसला. एक विचार सुचला त्याला. श्री गजानन महाराजाला सांकडे हे घालावे. त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन करणारा न कोणी आण राहिला या वराडी. लौकिक यज्ञ करण्याला बंधू गेले अकोल्याला. खंडू पाटील निटाला समर्थांकडे रात्रीस येताच केला नमस्कार. शिर ठेविले पायावर महाराजाला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताडी सत्य करातील काठीने. त्याचा ऐसा परिणाम झाला काट्याचा नाटा केला. देशमुख मला माझ्या अहित करण्यास उद्या येथील राजदूत मला येथून नेण्याप्रत बेडी ठोकून पायात ऐसे आज ऐकले. त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा येथे शिरा. हिग्या तलवार देतो करा वेळ करू नका हो. आबरूदारा कारण बेजितेच मरण. अपराध माझा त्यातून अति अल्प दयाळा. त्या अपरारूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा. अभिमान माझ्या आबरूचा धरासमता एकाळी. जयदर्शाच्या वेळेला अग्निकाष्ट बक्षिण्याला होता अर्जुन तयार झाला. केवळ आपल्या आबरूत तेथे भगवंताने भली आबरू त्याची रक्षण केली. प्रभूने वस्त्रे नेसविली द्रौपदीला सभेत. तेवी मम आबरू ही पांचाळी. देशमुख कौरवाने आणली नग्न करण्यासाठी बली. तिचे करा हो रक्षण. असे म्हणून समर्थाला पाटील रडू लागला. आश्वांचा चालला पुर नेत्रा वाटे हो. घरची माणसे चिंतातुर आधीच झाली होती पार. नाही त्यांचा शोकापार सांगा वा कोठवरी. इकडे समर्थांनी भले दोन्ही हाती कवटाळलेले. खंडू पाटला हृदय धरले त्याचे सांत्वन कराव्या. अरे काम करत्या पुरुषाप्रत अशी संकटे येतात. वरच्यावरी जाण सत्य त्याची चिंता करू नको. तुम्ही पाटील देशमुख दोघे जण एका जातीचे असून एकमेकाचे नुकसान स्वार्थे करू पाहता. मागे कौरव पांडवात स्वार्थे चाला विपट सत्य. परी पांडवांचा पक्ष तेच न्याय खरा होता की. म्हणून पांडवांकारणे सहाय्य केले भगवंताने. सत्यासाठी मारणे भाग पडले कौरवांना. जा भिवू नको तीवर बेडीन तुशी पडणार. किती जरी गोल केला जोर देशमुखाने आपला तेच पुढे खरे जाटे. पाटील निर्दोषी म्हणून सुटले. जे का संत मुखा वाटे आले ते न खोटे होई कधी. पाटील मंडळी उत्तर बजू लागली साचार. कोणा नाही आवडणार अमृत ते सेवाव्या. पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने नेले राया कारणे. समर्थांना जग आस्था पाटील सन्नात ब्राह्मण आले अवचित. 10-5 तैलंगी विद्वान असती. कर्मठ वेदापरिप्ती परिधानाचा लोभ चित्ती. राही ज्यांचा विशेष ते काही मिळेल म्हणून समर्थांकडे आले जाणं. तही होते पांघरून घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागे करण्याप्रत ब्राह्मण म्हणू लागले मंत्र. जटेचे ते स्वरासहित अति उच्च स्वराने मंत्र म्हणण्यात चूक झाली. तीन त्यांनी दुरुस्त केली म्हणून असं निवटून बसली समर्थांची स्वारी पा. आणि म्हणाले ब्राह्मणाला तुम्ही कशासाठी वैद्य झाला. हीन तो वेद विदेला अनुनकार निर्तक. हीन वेद्या पोटाची मोक्षधात्री आयसाची. भाटोईच बांधल्या शालीची किंमत काही राखाव. मी
म्हणतो ऐसे म्हणा खरे स्वरमानी आणा उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका. जी रुच्या ब्राह्मणांनी म्हणण्यास सुरू केली जाणी तोच अध्याय समर्थांनी गडगड म्हणून दाखविला. चूक न कोठे म्हणण्यात शब्दोच्चार स्पष्ट सत्य वाटे वशिष्ठ मूर्तिमंत वेद म्हणण्या बसला असे. ते लंगी ते ऐकून चकित झाले आदो अदन बैसले. मुखवरी करणे आपले भय मनी वाटले. त्या सूर्य उदय झाल्यावर त्याच्या पुढे कवणार दीपाचा तो जय जयकार त्याची किंमत अंधारी. विप्र म्हणते आपल्या मनी पिसा कशाचा महान आणि चारी वेद याच्या वदनी नांदतात तो प्रत्यक्ष. हा विधाचा होय दुसरा शंका येते नवली जरा. हा असा जातीने करा ब्राह्मण की नवशेच परमांस दीक्षाची वार्ता नवली बंधनाची. कोणत्याही प्रकारची जीवनमुक्त सिद्धयोगी काही पुण्य होते पदरी म्हणून मूर्ती पाहिली करी. वामदेव याला दुसरी उपमान ती द्यावया असो खंडू पाटलाकडून त्या ब्राह्मणाला गुण देते झाल्या दयागन रूपरुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले अन्य गावा निघून गेले. महाराजही कंटाळले उपाधीला गावाच्या. श्रोते खऱ्या संताप्रत उपाधी नास पटत. धामिकाला मात्र भूषण होते तियेचे गावाच्या उत्तरेला एक मळा सान्निध्याला. या मळ्यात भाजीपाला होत होता बहुस. एक शिवाचे मंदिर तेथे होते साचार. लिंबतरुची थंडगार छाया होती ते ठाया. हा कृष्णाजी पाटलाचा मळा होता मालकीचा. हा कृष्णाजी खंडूजीचा सगळ्यात शेवटला भाऊ असे. त्याच्या मळ्यात महाराज आले शिवालया सन्नी बसले. एका ओट्यावरी भले लिंबतरूच्या छायेत समर्थवंती कृष्णाची सीमे आलो तुझ्या मळ्याशी. काही दिवस राहाव्याशी श्रीशंकरा सन्निध्य. हा बोला ना तर कर्पूर गौर राजेश्वर आहे अवघ्या देवांचा. तो तुझ्या मळ्यात रमला म्हणून मी विचार केला येथे येण्याचा भला देह सावली करून. असे शब्द ऐकले 6 पत्रे आणविले. कृष्णाजीने छप्पर केले ओट्यावरी तात्काळ. समर्थांनी वास केला म्हणून मळा क्षेत्र झाला. राजा जया जया असतला तीच होते राजराणी. समर्थांच्या बरोबर होता पाटील भास्कर. सेवा करण्या निरंतर दुसरा तुकाराम कोकाट्या. खाण्यापिण्याची तुसारी निजांगे कृष्णाची पाटील करी. समर्थ जेवल्यावरी तो प्रसाद घेत असे. असो महाराज असता मळ्यात येथे झाले फिरत फिरत 10-20 गोसावी ते टाया. त्यांनी समर्थांचा लौकिक बोला काशीत होता ऐकिला म्हणून या तळ दिला येऊन या मळ्यात. गोसावंती पाटलासी आम्ही आहोत तीर्थवासी जातो रामेश्वरासी भागीरथीला घेऊन. गंगोत्री जमनोत्री केदार इंग्लज गिरणा डाकुर अशी क्षेत्रे अपार पाहिली पायी फिरून. ब्रह्मगिरी गोसाव्याचे आम्ही शिष्य आहोसाचे महाराज हे आमचे आहेत सम्राट बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी ज्यांचा बंदा गुलामारी ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्व भाग्याने. शिरापुरी आयाची तांबा द्यावे तुम्ही तर लागे ओढण्याप्रत गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येते राहू 4थ्या दिवशी येथून जाऊ पाटील नका कट्टेऊ साधून घ्यावी परवणी. तुम्ही पोशीला मळ्यात वेडापुसा नंगा धुत मग देणे आयाची तर मागे पुढे का पाहता गाढवाशी पोशिती गाईसला ता मारती. ते का म्हणाय सन्मती पहा विचार करून. आम्ही गोसावी वैराग व्यर्थ जाणतो अवघा वेदांत. मर्जी असल्या मळ्यात या पोती आहे काव्या. कृष्णाजी म्हणे त्यावर उद्या घालेन शिरापुरी. आज आहे तर भाकरी त्याच जाव्या घेऊन. जितका गांजा उडालं तितका तेथे मिळेल. चालता बोलता कंटाळी बसला आहे पत्र्यात. 2 प्रहरची वेळा करी घेतल्या चून भाकरी. मळ्यामध्ये विहिरीवरी बसले गोसावी भोजना. समर्थांच्या समोरी एका छपराभितरी गोसाव्यांनी लावली खरी आपापली कडासने. त्यांचाच होतं महंत ब्रह्मगिरी नाम सत्य. तो भगवद्गीते परत वाचू लागला अस्तमानी. गोसावी सर्वणा बैसले गावातून काय आले पोथे ऐकायला लावले त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची. नैनम चिंतन्त्या श्लोक निरूपणाचा होता देख. ब्रह्मगिरी पक्का दांभिक स्वानुभवाचा लेश नसे. निरूपण त्याचे ऐकले गावकऱ्यास नाही पटले. ते आपसात बोलू लागले हा नुसता शब्दांचल. सारे पोते ऐकल्यावरी येऊन बसले पत्र्याभितरी. समर्थांच्या समोरी संत दर्शन घ्याव्या. लोक म्हणती छपराला निरूपणाचा भाग झाला येते. पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुषा. त्याचा ऐकला इतिहास येता पाहिला प्रत्यक्ष पुर. या भाषणे गोसाव्यास राग आला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्या बसले होते घेऊन. त्या पत्र्याची आठाया चाली चिलीम गांजाची. पत्र्यात पलंगाच्यावरी बसली समर्थांची स्वारी. चिलीम भरून वरच्यावरी प्याय देई भास्कर. त्या चिलमीच्या विस्तवाची ठिंगी पलंगी पडली साची. ती पडताना कोणाची रुटीन गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला दूर. पलंग पेटला चौफेर एकदम चौ बाजूनी. तो प्रकार पाहता भास्कर म्हणे गुरुनाथा पलंग सोडा शीघ्र आता. या खाली उतरून लाकडे ही पलंगाची आहेत की सागाची. 3 हाता विजायची पाण्या वाचून दयाळा. तेही महाराज बदले वाचे भास्करा अग्नी विजवण्याचे. कारण नाही तुलासाचे जलमुळी आणू नको. आहो महाराज ब्रह्मगिरी या बैसा पलंगावरी. तुम्हा आहे अवगत करी भगवद्गीता साकले. त्याच्या परीक्षेचे आणि वेळ आणिले अरिंद जात काळू. ब्रह्मान जाळी आणळ याचा प्रत्यय दाखवा. नैनम चिंतंती श्लोकावर व्याख्यान केले एक प्रर. आता कामाने ताटवर या पलंगी बसण्याचा. जाजा भास्कर लवकरी ब्रह्मगिरीला करी धरी. आणि बसूया त्यारी या उजळत्या पलंगास. अशी आज्ञा होता क्षणी भास्कर गेला धावून. ब्रह्मगिरीचा सवेपणी धरला त्याने निज करे. भास्कराचे शरीर
दीपाड सशक्त पिळदार तो गोसावी त्याच्यासमोर शोभू लागला घुंगोरडे पलंग पेटला चौपेर जाळा निघू लागल्या तोर परी महाराजासनी तिर हल्ले मिळून इतके श्री प्रल्हाद कया दुसत उभा केला अग्नीत हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भागवती त्या लिहिल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाविले साचे मळ्या माझी कृष्णाजीचे श्री गजान साधूंनी ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी मला न्या पलंगापाशी महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणिले ते न मानी भास्कर ओढी त्यांना फरफर उभा केला समोर आपल्या सद्गुरायाच्या नयनम दहती पावक हे खरे करून दावा वाक्य ऐसे महाराज बोलता देख गोसाई करम घाबरला गोसाई म्हण भीत भीत पोट भरे आहे संत शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी माझ्या अपराधाची क्षमा साच करी शांतीदामा केला खटाटोप रिकामा गीताशास्त्र शिकण्याचा तुला पिसा म्हणालो आता पस्ताव पावलो मी जाती चुरून धरून आलो शरण तुला हवे दे गावच्या जनांनी केली समता विनवणी आपणा अग्नीपासूनही भय नाही करे तरी महाराज आमच्याकरता खाली यावे लवकर आता अशा स्थितीत पाहता तुम्हा आम्हा धडकी बरे म्हणून आमच्यासाठी उतरा खाली ज्ञानदेठी गोसावी झाला इम्पोटी तो न काही बोलला लोक विनंती द्यायमानं खाली उतरले गजानन पलंग पडला कोसून एक पळून लागले त्या अवघा चौथा जळाला जो भागशेषला तो लोकांनी विजविला साक्षीदावने इतरांशी गोसावी निर्भिमान झाला स्पर्श होता गंगाजला मल कोटून राही तिथं मग मध्यरात्रीच्या समयाला गोसाव्याशी बोध केला आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी अनुभवानं सांगावी गोष्ट कोणा निरतक नुसते शब्द पांडित्य मारले जगी आतून आतो त्याने चाय झाला गात आपल्या या संस्कृतीचा गौरव ज्ञानी साचार ज्ञानेश्वराचा अधिकार किती म्हणून सांगावा स्वानुभवाचे झाले यती शंकराचार्य निश्चिती प्रपंचीरावण ब्रह्मस्थिती अण्वलेक नाथांनी स्वामी सामर्थ ब्रह्मचारी हे ब्रह्म साक्षात्कारी होऊन गेले भूमीवरी त्यांची चरित्राणी म्हणा उगीच काया शिरापुरी भटको नको भूमीवरी सारतया माझारी ए तुलेही गवसणार ऐसा बोध ऐकिला ब्रह्मगिरी विरक्त झाला प्रातःकाळी उठून गेला कोणा न भेटता शिष्यांचं ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावासी जो ताला पाव्यासी मळ्या जळालेल्या पलंगात हा दासगुणविदित श्री गजानन विजय नामे ग्रंथ सारो भाविका भवभीत हे श्री दासगुण शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु इति श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टमोऽध्यायः समाप्तः श्री गजानन महाराज की जय। अध्याय 9 श्री गणेशाय नमः सगुण स्वरूपा रुक्मिणीवरा चंद्रभागा तटव्यारा पुन्हा ब्रह्मा रुक्मिणीवरा दीन बंधोपाय माम तुझ्या अवशिल्या वाचून अवघे देवायशीन कुडी लहान वाचून मोठ्यांचा मोठेपण टिकेसाचा पतिता विन परमेश्वराचा बोलवाला होणे नसे आम्ही आहोत पतित म्हणून तुला म्हणतात पावन करता रुक्मिणीकांत या आता विसरू नको परिसलाला सोनेकरी म्हणून त्याचे महत्व भूमीवरी ओळपोटी गे गोदावरी म्हणून म्हणती तिथेला याचा विचार करावा चित्ती आपल्या माधवा दासगणूला हात द्यावा बुडून द्यावे कोठे असं गोविंद भाव टाकळी कर एका हरिदास होता तर तो करा कीर्तन गजरशे गावी पातला एक शिवाचे मंदिर पुरातन साचार ज्याचा केला जीर्णोद्धार मोठे नामक सावकारे अलीकडच्या श्रीमंताला मंदिराचा कंटाळा मोठा निघला बायसिकला यांचे प्रेमभाव असे तैसन मोठे सावकार श्रीमंत असून भाविकार त्यानेच हा जीर्णोद्धार केला असे मंदिराचा म्हणून मोठ्याचे मंदिर वधू लागले नारी नर आता पुढचा प्रकार काय झाला तो ऐका या मोठ्याच्या मंदिरी उतरले टाकळीकर कथेकरी त्यांचा घोडा समोरही बांधिला होता मंदिराच्या घोडा हाती द्वाड होता कोणासही मारेल आता समोरून कोणी येता त्यास चावे कुत्रा सम तोडी तराटेवर त्यावरही चिंद्र आहे क्षणभरी कधी कधी कांतारी त्याने जावे पळून किंकाळे रात्रंदिवस वाईट घोड्या बवस आल्या होता मुक्कामा सहस्र होते त्या घोड्याच्या लोखंडाच्या साखळ्या होत्या त्याची मान्य केल्या त्या समयी राहिल्या टाकळी माझी विसरून चराटाने का सादरी घोडा मंदिरासमोरी बांधून या कथेकरी निजली जाऊन यायला रात्र झाली दोन प्रहर तमे अकरविल्या अंबर दिवाभितांचे गुत्कार होऊ लागले वृक्षावरी टिटव्या टिटी शब्द करती वागळे भक्षा धुंडती पिंगळे बसून वृक्षावरती किलबिल करू लागले सामसुम जिकडे तिकडे बंद झाली का वाडे कोठे येणार रुटी पडे एक माणूस रस्त्याने अशा रात्र समयास श्री गजानन पुण्यवर्ष घोडा बांधल्या टायास येते झाले सहजगती जे जे कोणी द्वाड असती त्यांना सुधारण्याप्रती साधू पुरुष अवतार घेती ईशान्येने भूमीवर औषधाचे प्रयोजन रोग निवारण्या कारण तेवी द्वाडांचे द्वाडपण साधू संत निवारिती असो रात्र समयासी महाराज आले घोड्यापाशी जाऊन निजल्या त्याशी चौपायात घोड्याच्या मुखे भजन चालले होते गणी गण गदात होते या सांकेतिक भजनाते जाण्या कोण
समर्थो त्या सूत्र भजनाचा अर्थ ऐसा वाटोसाचा गणी या शब्दाचा अर्थ मोजी आचासे जीवात्मा म्हणजे गण तो ब्रह्माऊन नाही भिन्न हे सुचवा कारण घनाथा शब्द असे बोते हा शब्द देखा अपभ्रंश वाटे निका बाते हा शब्द ऐका तेथे असावा निशंश बा या शब्द करून घेतले पाहिजे म्हणून ते आहे सर्व नाम शब्दाऐवजी आलेले म्हणजे मना समजे नित्य जीव हा ब्रह्मा सत्य मानू नको तया प्रत निराळा असे गिनी गिनी गणात होते कोणी गणी गणगणात होते आयशा आहेत दोन मते या भजनाविषयी शेगावी त्याशी आपले प्रयोजन आपणा कथेशी कारण महाराज नेले येऊन चौपायात घोड्याच्या वरील भजन मुखाने चालले होते आनंदाने वाटे या भजनरूप साखळीने घोडा बांधून टाकीला गोविंदबाच्या अंतरी धास्ती होती जबर खरी म्हणून तो वरच्यावरी उठून पाय वारूला तो ठाण्यावरी घोडा शांत आयसे पडता दृष्टीप्रत गोविंदबाच्या चित्तात आती नवल वाटले तो आपल्या मनी म्हणे हे असे झाले कशाने का काय आजाराने व्याप्त झाला घोडा हे न काही कळो येतो हा ऐसा आजपर्यंत नाही कधी स्थिरावला हे काय ते पाया गेले तो एक माणूस दिसलेले चौपायात निघले त्या दाढ घोड्याच्या आती निकट येऊनी पाहू लागले निरखुनी तो दिसले कविल्यांनी त्याचं गोविंदबाला गोविंदबा म्हणाले मनात घोडा का झाला शांत हे कळले घोडा का झाला शांत ते कळले कारणासाठी मज लागे हे तेव्हा समर्थांच्या सहवासे घोडा शांत झाला असे ज्याचे कस्तुरी तेथे नसे दुर्गंधाला थादा समर्थांच्या पायावरी गोविंदबाने अत्यादरी शिर ठेविले निर्धारी अष्टभाव दाटले मुखे करू लागले तवन आपण खरेच गजानन विघ्नांचे करता साकंदन त्याचा प्रत्यय आज आला माझा घोडा द्वाडाती सर्व इजाला भीती तेथे झालात गुरुमूर्ती हरण्या त्यांच्या दाडपणा ह्या घोड्याच्या आचाटकुडी चालता मध्येच मारी उडी क्षणक्षणा मागल्या जाडी हा दुगाण्या महाराजा मी गेलो होतो कंटाळून म्हणून बाजाराला लागून गेलो विकाय कारण पण कोणी घेया फुकटही लागलो द्या पण कोणी तयार घ्या त्यावरी आपण केली दया हे झाले फार बरे आम्हा कथे करायचे घोडे पाहिजे गरीबसाचे घरा माझी धनगराचे नाही वाग कामाचा ऐसा झाला प्रकार घोडे झाले गरीब फार जडजीवांचा उद्धार करण्या स्वामी सह अवतरले घोड्यास म्हणाले आता गड्या करू नको येथून कोड्या त्या अवघ्या रोकड्या द्याव्या येथे सोडून तू शिवाच्या समोरी याचा विचार काही करी वागत जायला बावे बैला परी त्रासंदेही कवनाते ऐसे घोड्यास बोलून निघून गेले हे दयागण आपल्या कृपा कटाक्षे करून पशुजाने आकळीला आसो श्रोते दुसरे दिवशी मळ्यात असता पुण्यराशी आले गोविंदबा दर्शनाशी घोड्यावरी बैसून घोडा गोविंदबाचा शेगावशी ठाऊकसाचा कोश अवघ्या खोडांचा भीत होते त्याशी जण तो मळ्यात आलेला पाहून लोक गेले घाबरून म्हणजे काय आले विघ्न गोविंदबा पिढा घेऊन कशाला इथे आला मुले बायका मळ्यात आहेत पहा वावरत तुमचा घोडा करील घात सहज लिहिलेने कवनाचा गोविंदबा त्यास वरले तुमचे म्हणणे मी माय केले माझ्या घोड्यात शहाणे केले काल रात्री समर्थांनी त्याने खोड्या दिल्या टाकून झाला गोगलगाई समान आता भ्यावयाचे कारण काही नवरले कोणाशी चिंचे खाली उभा केला टाकळीकरांनी घोडावला चराटा वाचून राहिला उभा तो एक प्रहर भाजीपाला कोळा घास मळ्यात होता विशेष पण लावले त्यास तोंड घोड्याने एकाई पहा संतांची केवढी शक्ती पशुआने स्वागती मळ्यात आरंभिली स्तुती गोविंदबांनी समर्थांची अचिंत्य जगता प्रति कृती सुजी न कोणा कळे असो खलही केवडा तो कृपे सुमार्गी वळे उणे पुढे खचित रुजा चिंतमणी श्री सतत माझ्या वरद हस्त ठेवा जनी अशी स्तुती करून गेले गोविंदबा निघून घोड्यास आपले घेऊन टाकळी ग्रामाकारणे प्रत्येक दिनी शेगावी यात्रा येई नवी नवी काहीतरी धरून जेवी हे तो आपल्या श्रोते हो त्या यात्रे करू मंडळीत बाळापूरचे दोन ग्रस्त आले काय धरून येतं महाराजांच्या दर्शना पती जाता एकमेका बोलू लागले ऐसे देखा पुढल्या वारीस गांजा सुका येऊ आपण घेऊन का की ह्या गांजावर समर्थांचे प्रेम फार तो आपण आणल्यावर कृपा होईल त्यांची लोकांची बर्फी खावा आपण गांजा नेऊ बरवा गाठ धोतरा बांधून ठेवा नातून विसर्ज होईल पुढल्या वारीत दोघे जण आले दर्शना कारण परी गेले विसरून गांजा तो आणाव्या शिर ठेवता पायावरी आठवण त्यांना झाली करी नाही आणला बरोबरी गांजा तो आपण आता पुढच्या वारीसी दुप्पटानो गांजाशी ऐसा विचार कारण म्हणजे दर्शन घेऊन गेले हो पुढल्या वारीस तेच झाले गांजा आणण्याचे विसरले कर जोडून मात्र बसले श्रुती नसे गांजाची तरी समर्थ म्हणते भास्करासी पहा जगाची रीत कैसी
गाठ मारून धोत्रासी विसरती जिन्न सानाव्या. जातीने आहेत ब्राह्मण तेच आपले भाषण करती आपण होणं खोटे पा सर्वांशी. ब्राह्मणांचे भाषण कदा नसावे प्रमाण या तत्वा लागून न मान चांडाळते. द्विजे निज धर्म सोडीला आचार विचार सांडीला. ह्यामुळे श्रेष्ठत्वाला ते मुकले सांप्रत. बेटे मनी नवस करती हात हलविते ते ती आशाने कापून होती. यांच्या मनीचे मनोरथ बोलण्यात पाहिजे मेळ. चित्ता असावे निर्मळ तरीच तो घननिळ. कृपा करतो भास्करा. हे शब्द त्या दोघांशी आती लागले मानसी. पाहू लागले एकमेकाशी कुतल रुटीने. पहा केवढे आगार ज्ञान आहे यांचे परिपूर्ण. जगत चक्षु गजानन सूर्यापरीचा असे हो. आपण नवस केला म्हणी तो जाणीला असमर्थांनी. आता येऊ घेऊनी चला गांजा गावातून. असा विचार पूर्ण उठले गावात जाऊ लागले. तै महाराज वरले त्या आता शिळ्याकडी प्रत गाव गाणी तावत. सार नाईक मी पाहतो मी ना पापलो गांजाला. आता अन्या गांजा प्रत नका जाऊ पेठेत. मेळ हमेशा बोलण्यात ठेवा तुम्ही आपुल्या. लबाडाची नेतुपुरती खून गाठो बांधाची ती. तुमचे कामं झाल्यावरती मर्जी असल्या गांजा आणा. पुढील आठवड्यात तुमचे कामं होला अत्युत्तम. परिकदा न चुकावा नेम 5 वाऱ्या येतील करा. काकी आहे ते चिर आहे मृगाणी पती कर्पूर गौर. ज्याच्या कृपेने कुबेर जगी झाला धनपती. जा नमस्कार त्याशी करा गांजा आणा न विसरा. परमार्थात खोटे जरा बोलू नये मानवानी. ऐसा उपदेश ऐकून समर्थांशी वंदून घेतले शिवाचे दर्शन आणि गेले बाळापुरा. पुढील आठवड्या माझी भले काम त्यांचे फत्ते झाले. तेही गांजा घेऊन आले शे गावात वारीला. त्या बाळापूरची दुसरी कथा सांगतो मी येथे आता. बाळकृष्ण नामे होता बाळापुरात रामदासी. कांता त्याची पुतळाबाई परम भाविक होती पायी. दरवर्षी पायी जाई पायी सज्जन गडाते. पती पत्नींचा विचार एक पौष मासी निघती देख. ओझ्यासाठी घोडे एक घेऊन या बरोबरी. कुबडी कंथा दासबोध सामान अतिशुद्ध. साधुत्वाचा नव्हता मध त्यासी की चढलेला. मार्गी चालता ग्रामांतरी प्रत्येक झोळी फिरवी घरी. त्या झोळीच्या अभिक्षेवरी नैवेद्य करी रामाला. पौष वद्यात बाळापूर सोडी नवमीला साचार. असे कांता बरोबर पुतळाबाई नामजीचे. बाळकृष्णाच्या हाती चंदनाच्या चिपळ्या असती. पुतळाबाई करी साथी झांजा हाती घेऊन. रघुपतीचा नाम गजर करी पंथाने निरंतर. शेगाव खामगाव मयेकर देऊळगाव राजा पुढे. आनंद स्वामी जालनापुरी वंदुनिया जामनगरी. जाय तेथे मरेकरी 3 दिवस मुक्काम. काकी ते ठिकाण समर्थांचे जन्मस्थान. पुढे दिवाऱ्यास येऊन वंदन करी गोदेला. पुढे भीड आंबजोगायचे मोरी बेलेश्वर स्वामींचे. पट्टे शिष्य समर्थांचे डोमगावी कल्याण. नरसिंगपूर पंढरपूर नाते पोते शिंगणापूर वाई आणि सातार. असे गडाच्या पायथ्याशी माघवद्य प्रतिपदेला तो येऊन पोहोचे बला. श्री सज्जनगडाला नवमीच्या त्या उत्सवाशी यथाशक्तीप्रमाणे ब्राह्मण भोजन करावे त्याने. श्री समर्थाकारने खरा खराच रामदासी. ऐसे रामदासी आता होणे कठीण सर्व होता. दास नवमीचा उत्सव होता परत जाई त्याच मार्गे. असा क्रम चालला बहुत दिवस त्याचा भला. 60 वर्षे देहाला गेली त्याच्या उलटून. असं वद्य द्वादशी सोडून सज्जनगडास निघावे परत जावयास त्याने आपल्या बाळापुरा. असो वद्य एकादशीशी बसला समर्थ समाधीपाशी. आले दुःखाश्रू लोचनाशी शब्द न त्याशी बोलवे. हे रामदास स्वामी समर्था गुरुराया पुण्यवंता. माझे शरीर थकले आता वारीन पायी होईल. जरी बसून वाहनाते येऊ सज्जनगडाते. तेही कठीण दिसते मज लागी दयाळा. नेम चालला आजवर आता पडू पाहे अंतर. परमार्थाशी शरीर निकोपादी पाहिजे तरी सर्व गडे काही. रामदासा माझी आई हे सांगण्याची जरूर नाही आपण सर्व जाणत असा. ऐशी प्रार्थना करून निधला शय्ये सह जाऊन. प्रभात काळी पडले स्वप्न बाळकृष्ण बोला. स्वप्नी म्हणारे रामदास ऐसा नव्हे हाताश. नको येथून खास या सज्जन गडाते. माझा उत्सव बाळापुरी करावा तो आपल्या घरी. मी येईन नवमीला तुला द्या दर्शन. हे मानी प्रमाण वचन आपल्या शक्तीस पाहून परमार्थ तो आचरावा. असे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोसला बारी. मस्त कांतेस आला घरी परत आपल्या बाळापुरा. असंच होते दुसऱ्या वर्षी काय झाले माघमासी त्या बाळापुरासी. ते आता उदार दासनमूच्या उत्सवास आरंभ बाळापुरास. बाळकृष्णांनी घरी गेला दासबोधाचे वाचन
रात्री सारी कीर्तन 2 प्रहरी ब्राह्मणांच्या दुपारती असतं म्हणाला. बाळकृष्णाच्या वचनांनी केली गावकऱ्यांनी आपा स्वर्गणी उत्साह कराव्या. असा थाट बाळापुरा 9 दिवस झाला करा. 9 दिवशी 2 प्रकार आगटी चाले घडून. श्री गजानन साक्षात्कारी श्रोते तया बाळापुरी उभे राहिले येऊन द्वारी. 9मी तिथी लक्षण बाळकृष्णाच्या घरात रामाभिषेक चाललात. लोक झाले विस्मित गजाननाची पाहुण्या. म्हणू लागले बुवासी उठा उठा वेगेसी तुमच्या दास नोमीसी. द्वारी पातले गजानन त्यावरी बाबा म्हणाले गजाननाले बरे झाले. त्याही संतांचे लागले पाय माझ्या घराशी. परी आजच्या दिनासाची वाट पाहतो समर्थांची. सज्जनगड निवासाची आतुर होणे ठाया. त्यांचा मसी करार आहे मी 9मीला येईन पाय. ती वाणी असे तर ऐसा माझा भरोसा ऐसा माझा भरोसा. इकडे स्वामी गजानन दारी उभे राहून जय जय रघुर म्हणून श्लोक बोलू लागले. आहिल्या शिव्या राघवे मुत केली पदी लागता दिवे होऊन गेली. अशी वाणी दाय कुठली बारी सॉरी बाळकृष्णाची. पाहत जेवणदारी गजानन सारी. अजन भाऊ साजरी उभी निजा नंदामध्ये. कन्या गेला नमस्कार रामदास साचार. हाती कुबडी जटाबार रुळत होता पाठीवरी. बालीची पुनवासाचा होता गपी चंदनाचा नेसलेल्या लंगोटीचा रंग होता ऐनोजी. असे रूप पाहिले बाळकृष्णा भरते आले प्रेमाचे ते सुरते पाहिले. नयनी संशले आनंदासुर तसं दिसते गजानन त्याच्या नेत्र कारण. कुबडी लंगोटी काहीच न त्रिपुण शरीराचा जटाबार. पुन्हा त्याने हाताशावे रामदास स्वामी दिसावे. पुन्हा जो निरखून पावे तो मागुती गजानन. ऐस्थिती झाली करी सिनेमाच्या खेळापरी. घोटाळा सांतरी कोडे काय उमगेना. मग म्हणाले गजानन रामदासाचे प्रेमे करून नको गांगरू देऊ म्हण. तुझा समर्थ मीचा असे. मागे बापा गडावरी माझी वस्ती होती करे. आता शेगावा भितरी राळी येऊन मळ्यात. तुला सज्जन घडी दिले वचन दास नमीचे येईन. बाळापुरा लागून त्याचे स्मरण आहे का. त्या वचनाची पूर्तता करण्यासाठी आलो आता. देह सोडून नावगी चिंता मीचा आहे रामदास. शरीर रूपी बसरास तू किंमत देतोस आणि आत्म्याला विसरतोस. याला काय म्हणावे. श्लोक आहे गीते टाई वासाची जिन्नाने तो पायी. ऐसा मुळीनं प्रमेटोई चाल पाठी बसी मला. बाळकृष्णाचा नाथ गजाननाले घरात. एका मोठ्या पाठी तिथं स्वामी गजानन झाले. बाळापुरी पुकार झाली. गजाननाची बोली मंडळी जाऊ लागली. दर्शन घ्या कारणे राम बाळकृष्ण दिवसभर करीत आला विचार. शेवटी रात्र होता 3 प्रहर स्वप्न पडले बाळकृष्णा. अरे गजानन माझी स्मृती हल्ली तुमच्या वरार प्रांती. संशय मुळी नादरची ती तो धरता बुडशील. मी तोच समजून करी गजाननाचे पूजन. गीतेचे आहे वचन संशयात्मा विनशती. असे स्वप्न पडल्यावरी बाळकृष्ण तोसला भारी. मस्तक ठेवले त्या दरी गजाननाच्या पायावर. महाराज आपली लीला मीन समर्थ जाण्याला तो घोटाळा उकलीला. तुम्ही स्वप्न देऊन 9वी माझी सांग झाली. न्यूनतानं काय उरली. अर्भकावर कृपा केली त्यांनी धन्य झालो मी. आता काही दिवस राया बाळापुरा असं हीच आहे म्हणे असं ती पूर्ण करावं. महाराज म्हणाले त्यावर ऐक माझा विचार. काही दिवस गेल्यावर येईन मी बाळापुरा. भोजन तर निघून गेले. स्वामी शेगाव ग्रामी भले. रस्त्यानं कोण दिसले क्षणात पोचले शेगावी. स्वस्ति श्री दासगण विरचित हा श्री गजानन विजय नामे ग्रंथ सदहो भाविकांत एकी श्री दासगण शुभम भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्य 9मोऽध्यायः समाप्तः. श्री गजानन महाराज की जय.